नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. 60 जागांवर आपल्याला काम करायचंय. अजित पवारांचं सूचक वक्तव्य. तर आता 54 आहे, तिथेही काम करायचं आहेच. अजितदादांचा नेत्यांना सल्ला. नागपुरात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम. रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार. काटोलमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा. नागपूर जिल्ह्यामधल्या 12 मतदारसंघांपैकी फक्त काटोलमध्येच जनसन्मान यात्रा. काटोलमधून पवार गटाचे अनिल देशमुख आमदार. मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो. शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी. तर शिवराय आराध्य दैवत असल्याचाही उल्लेख. माफी मागून काही होणार नाही. जनताच मोदींचं सरकार कलम करणार. अंबादास दानवेंचा हल्ला बोल. तर जनताच सरकारला सत्तेमधून बाहेर काढणार. मोदींच्या माफीनंतर पटोलेंचा निशाणा. भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला शिवरायांनी कधीच माफी दिली नाही. महाराष्ट्र या चुकीलाही माफी देऊ शकणार नाही. मोदींच्या माफीनंतर जयंत पाटलांची टीका. ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या त्यांनी माफी मागितली का? पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्ला बोल. विरोधकांना कधी पश्चाताप होत नसल्याचीही मोदींची टीका. पंतप्रधानांनी माफी मागतानाही राजकारण केलं. सावरकर आणि शिवरायांची तुलना करण्याचं कारण नव्हतं. पंतप्रधानांची माफी बिनशर्त नाही. पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर निशाणा. वैभव नाईक 15 मिनिटांमध्ये घटनास्थळी कसे पोहोचले? शिवरायांचा पुतळा कोसळला, यात वैभव नाईकांचा हात तर नाही ना? निलेश राणेंचा ट्विट करत प्रश्न उपस्थित. माफी मागून विषय सुटतात का? महाराष्ट्रासमोर तुम्हाला 100 वेळा नाक रगडावंच लागेल. राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर संजय राऊतांची शिंदेंवर टीका. पुतळा नेव्हीनं केला किंवा पीडब्ल्यूडीनं असा वाद घालण्यामध्ये अर्थ नाही. अजित पवारांनी सरकारमधील नेत्यांचेच कान टोचले. शिल्पकार पळून पळून जाणार कुठे? अजितदादांचं वक्तव्य. मनोज जरांगे आज मालवणला जाणार. 1 सप्टेंबरला पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी करणार. मनोज जरांगेंची माहिती. शिवरायांच्या पुतळ्यावरून कुणीही स्वार्थासाठी राजकारण करू नये. शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर प्रथमच उदयनराजेंची प्रतिक्रिया. दोषींना कठोर शासन झालं पाहिजे. उदयनराजेंकडून प्रसिद्धीपत्रक जारी. शिंदेगडाचे मंत्री तानाजी सावंतांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान. सार्वजनिक पाणी पुरवठ्याचा प्रश्न विचारताच सावंतांनी शेतकऱ्याचीच अवकात काढली. शेतकऱ्यांची अवकात काढणं योग्य नाही. सावंतांनी माफी मागावी अशी बच्चू कडूंची मागणी. शेतकऱ्यांची अवकात काढणं म्हणजे स्वतःची अवकात दाखवण्यासारखं. तानाजी सावंतांना मुख्यमंत्री अवकात दाखवणार आहेत का? तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची टीका. तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. राष्ट्रवादीबद्दलच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींची मागणी. तानाजी सावंतांवरील प्रश्नावर अजित पवारांनी बोलणं टाळलं. राष्ट्रवादी नेत्यांसोबत बसल्यावर उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंतांनी केलं होतं. भाजपा आरएसएस यांनीही मान्य केलं आहे की अजित पवारांना सत्तेमध्ये घेऊन काहीच फायदा नाही. अजित पवारांचा अपमान हे सरकार करतंय. वाघ असलेले अजितदादा अशा पद्धतीनं वागतील असं कधी वाटलं नव्हतं. महेश तपासेंची टीका. तानाजी सावंत राज्यकर्ता म्हणून लायकीचे नाहीत. रुपाली ठोंबरेंचा तानाजी सावंतांवर निशाणा. तर एवढीच मळमळ होत असेल तर म्हशीचं इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवते. ठोंबरेंची टीका. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत बसताना आम्हाला मळमळ व्हायची. ते आम्ही ठाकरेंना समजावून सांगत होतो. हीच भावना सावंतांनी बोलून दाखवली. संजय शिरसाटांकडून सावंतांची पाठराखण. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचं भूमिपूजन. वाढवण बंदरामुळे तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार. मोदींकडून विश्वास व्यक्त. वाढवण बंदर बंद करा. ग्रामस्थांकडून बॅनरबाजी. बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यावर काळे झेंडे, बोटीवर काळे फुगे लावून ग्रामस्थ मच्छीमारांचा विरोध. मोदी जेवढ्या वेळा महाराष्ट्रामध्ये येतील तेवढ्या आमची जागा वाढतील. मोदींच्या वाढवण बंदराच्या कार्यक्रमाला देखील विरोध होतोय. आम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती हातामध्ये घेऊन माफी मागो आंदोलन करणार. नाना पटोलेंची माहिती. राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये आल्यास काँग्रेसच्या जागा घटतील, जागा पडतील या भीतीनं काँग्रेसचे नेते राहुल गांधींना महाराष्ट्रामध्ये येऊ नका म्हणून सांगतात. संजय शिरसाटांचं वक्तव्य. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गट महायुतीमध्येच राहणार. भाजप हायकमांडकडून शिक्कामोर्तब. दिल्लीमधील भाजप नेत्यांचे राज्यामधील नेत्यांना निर्देश. सूत्रांची माहिती. राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा आहेत. संजय राऊतांनी हे वक्तव्य करेपर्यंत वेळ निघून गेली होती. त्यामुळे विधानसभेमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार. नाना पटोलेंचं वक्तव्य. राज्यात सत्ता येते आणि ठाकरेंना राज्याची सूत्र द्यायची आहेत. मालवणमधल्या सभेमध्ये संजय राऊतांचं वक्तव्य. मवियामध्ये सीएम पदाचा विषय आता संपलाय. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. युतीमधील एक पक्ष उमेदवारी कसा जाहीर करतो? नाव न घेता हर्षवर्धन पाटलांचा अजितदादा गटावर निशाणा. तर हर्षवर्धन पाटलांनी हाती तुतारी घ्यावी. मेळाव्यामध्ये घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांची मागणी. हर्षवर्धन पाटील आणि माझा काही संपर्क नाही. हर्षवर्धन पाटलांच्या पवार गटामध्ये येण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. भाजप नेते हर्षवर्धन पाटील येत्या काही दिवसांमध्ये मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. मला सर्वांकडून फोन येत आहेत, पण अद्याप कोणालाही होकार नाही. पुढच्या आठवड्यामध्ये फडणवीसांची भेट घेणार. हर्षवर्धन पाटलांची माहिती.
हर्षवर्धन पाटलांसोबत चर्चा करून मार्ग काढू, हर्षवर्धन पाटलांच्या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीचा अर्थमंत्री ठरला, मवियाचं सरकार आल्यास जयंत पाटीलच वित्तमंत्री होतील. पुरंदरमधल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंचं मोठं विधान. दादांच्या भूमिकेवरून वाटतं ते तिसरी आघाडी करतील, त्यात मनसे देखील असू शकते, रोहित पवारांचं वक्तव्य. रोहित पवारांना त्यांच्या पक्षामध्ये कुणी विचारत नाही, रुपाली चाकणकरांची टीका. तर रोहित पवारांनी भविष्य सांगायचा व्यवसाय कधी सुरू केला, राजू पाटलांचा निशाणा. रोहित पवार महान नेते, त्यांना शेकडो वर्षांचा अनुभव. तिसऱ्या आघाडीवर बोलणाऱ्या रोहित पवारांवर दादा भुसेंचं उत्तर. काँग्रेसमध्ये देगलूरचे माजी आमदार जितेश अंतापूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुंबईमध्ये फडणवीस, बावनकुळे, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये अंतापूरकरांचा पक्षप्रवेश संपन्न. येणाऱ्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा उमेदवार आहेत, ते समजून मतदान करा. रवी राणांकडून नवनीत राणांच्या उमेदवारीचे संकेत. भाजपकडून पंकजा मुंडेंना पुण्यामधील 3 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी. कोथरूड, वडगाव शेरी, शिवाजीनगर या पुण्यामधल्या 3 मतदारसंघांचा समावेश. नांदगाव मतदारसंघामध्ये माजी आमदार पुन्हा फिरायला लागलेत. सुहास कांदेंचं नाव न घेता पंकज भुजबळांना टोला. तर नांदगाव विधानसभेमध्ये नक्कीच भगवा फडकवणार, कांदेंचा भुजबळ कुटुंबाला चॅलेंज. मीरा भाईंदरमध्ये उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून माहितीमध्ये वाद. शिंदेंच्या हस्ते उद्घाटन, भाजपच्या नेत्यांना निमंत्रण नाही. युती धर्माचं पालन केवळ भाजपनं करायचं का, नरेंद्र मेहतांचा सवाल. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताफ्यामधील गाडीला अपघात. पोलीस वाहनामधील 2 पोलीस कर्मचारी जखमी. संगमनेर तालुक्यामधल्या समनापूर गावामधली घटना. राष्ट्रपती 3 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर. गणेशखिंड रस्त्यावरील खड्डे बुजवा, पालिकेचं पीएमआरडीला पत्र. मात्र पीएमआरडीची प्रतिक्रिया नाही. रायगड उरण मतदारसंघामध्ये शेकाप अॅक्शन मोडवर. गावोगावी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बैठका सुरू. शेकापचे नेते प्रीतम म्हात्रेंचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. बदलापूर घटनेमध्ये निलंबित शिक्षणाधिकाऱ्यांना दिलासा नाही. शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी निलंबनाच्या निर्णयाला दिलं होतं आव्हान. तर सरकारच्या उत्तरानंतर मागणीबाबत विचार करून न्यायालयाचं स्पष्टीकरण. मुंबईमधल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. वर्षभरात विनयभंगाच्या 2000हून अधिक घटनांची नोंद. राज्यामध्ये ऑगस्टमध्ये डेंग्यूचे 3170 रुग्ण, त्यापैकी 12 जणांचा मृत्यू. सर्वाधिक मृत्यू रायगड आणि नाशिकमध्ये. मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकल नसल्यानं कोंडळ. मुंबईमधल्या पत्राचाळीच्या जागेवर 4 इमारती होणार. म्हाडाकडून 2398 घरांच्या बांधकामासाठी 1350 कोटींची निविदा प्रसिद्ध. अंधेरी जोगेश्वरी परिसरात सोमवारी 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद. वेरावली जलाशय इथे 900 मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याचं काम होणार. वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली यादी आज जाहीर होणार. प्रवेशासाठी 39,000 विद्यार्थ्यांचे पसंतीक्रम. नवी मुंबईमधल्या सानपाडा परिसरामध्ये कोयता गँग सक्रिय. सानपाडा परिसरामधील इमारतीमध्ये जाताना कोयता गँग सीसीटीव्हीमध्ये कैद. कोयता गँगमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. गणेशोत्सवात यंदाही 13 धोकादायक पुलांचं विघ्न. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 13 पूल धोकादायक. ठाण्यामध्ये गणेशोत्सवात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवा. पालकमंत्री शंभूराज देसाईंचे जिल्हा प्रशासनासह पोलिसांना सूचना. मिरवणुकीदरम्यान होणार वाहतूक कोंडी टाळा. वाहतूक पोलिसांना सूचना. पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक मागील वर्षाप्रमाणे यंदाही 4 वाजता सुरू होणार. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा निर्णय. आरेमधील 3 तलावामध्ये यंदाही गणेश विसर्जनाला परवानगी नाहीच. प्रशासनाची मुंबई उच्च न्यायालयामध्ये हमी. वनशक्ती या संस्थेनं दाखल केली आहे जनहित याचिका. एपीएमसीमधील सुरक्षेकडे कानाडोळा. बंद अवस्थेमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची व्यापाऱ्यांची मागणी. सेवा शुल्क घेत असताना सुविधा मिळत नसल्यानं व्यापाऱ्यांची नाराजी. मुंबईच्या मालवणीमधील रस्त्यांची दुरवस्थेमुळे स्थानिकांचा पालिकेवर रोष. मालवणी क्रमांक 6 वरील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त. गणपती येण्यापूर्वी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. पीएमआरडीए प्रशासनाचा मोठा निर्णय. यापुढे नवीन बांधकाम प्रकल्प उभा करायचा असेल तर स्वतः पाणीपुरवठा करावा लागणार. कार्यक्षेत्रामधील 814 गावांना अट लागू असणार. पुण्याच्या हडपसरमधील हांडेवाडी रोडवरील इनामदार नगर इथे ड्रेनेजचं घाण पाणी रस्त्यावर. महापालिकेकडे तक्रार करूनही उपाययोजना नसल्यानं परिसरामध्ये दुर्गंधी. जळगावच्या चिंचोली इथे साकारत असलेल्या मेडिकल हबच्या कामाची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी. मेडिकल हबचे 70% काम पूर्ण. कामाला गती देण्याच्या महाजनांच्या सूचना. मीरा भाईंदरमध्ये भाजपचे राजन पांडे यांच्यावर चाकू हल्ला. पांडे गंभीर जखमी. अंतर्गत वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर. जालन्यामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात सौम्य लाठीचार्ज. दहीहंडीनिमित्त ठेवलेल्या गौतमीच्या कार्यक्रमात चाहत्यांचा धुडगूस. जालन्यामधल्या आझाद मैदानावर सुरू होता गौतमी पाटीलचा कार्यक्रम. जळगाव जिल्हा पोलीस दलाची शांतता समितीची बैठक. मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटलांची उपस्थिती. नियमांचं पालन करत उत्सव साजरा करण्याचं आवाहन.
जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांच्या 2 गटामध्ये तुफान दगडफेक, कारागृहातील एक कैदी गंभीर जखमी, नियंत्रण मिळवण्यासाठी कारागृह रक्षकांचा कैद्यांवर लाठीचार्ज. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्व शाळांना पोलीस अधीक्षक भेट देणार, शाळेमध्ये मुलींची सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या आहेत की नाही याचा आढावा घेतला जाणार. शिरपूर ते शहादा रस्त्यावर खड्डे, वाहनधारकांसह नागरिकांचे हाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र, पुढील 5 दिवस राज्यामध्ये पावसाचा इशारा, तर विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढील 2 दिवस पावसाचा इशारा. गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 दिवसानंतर पावसाची हजेरी, पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतकऱ्यांना दिलासा. वर्ध्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे वाहतुकीवर काहीसा परिणाम, मात्र शेती पिकांना दिलासा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 31 वर्षांपासून बंद असलेल्या बोरवेलमधून अचानक 50 फूट उंच पाणी उडालं, बंद बोरवेलमधून पाणी निघाल्यानं शेतकऱ्याला आनंद. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 81.25%वर, उजव्या कालव्यामधून माजलगाव धरणाकरता 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग. कोयना धरणाचे 4 दरवाजे केले बंद, कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी झाल्यानं धरणाचे 6 पैकी 4 दरवाजे बंद. भुसावळमधील विद्युत मोटार बंद पडल्यानं नागरिकांची गैरसोय, तापी नदी दुधडी भरून वाहू लागली तरी देखील पाणी टंचाईचा सामना. पुणे जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पेरा 2.5 पटीनं वाढला, जिल्ह्यामध्ये जवळपास 50,806 हेक्टरवर सोयाबीनचं पीक, पुणे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या दरामध्ये वाढ, खरीप हंगामामध्ये तुरीचा पेरा वाढला, तुरीला प्रति क्विंटल 10,000चा भाव. अमरावती जिल्ह्यामध्ये 7 लाख हेक्टरवरील पिकं रोगांच्या विळख्यामध्ये, सततच्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर आणि संत्रा बागांवर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची चिंता वाढली. नांदेड जिल्ह्यामधल्या मूग पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, सततच्या बदलत्या वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव, पिकामध्ये घट होण्याची शक्यता. गणेश उत्सव आणि नवरात्रीपूर्वी केळीला मागणी वाढली, उच्च प्रतीच्या केळीला सध्या 2,000 रुपयांच्या पुढे भाव मिळतोय. परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या पिकं ही पिवळी पडायला लागल्यामुळे शेतकरी संकटात, प्रहारकडून पिवळा झालेला सोयाबीन जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आणत पंचनामा करण्याची मागणी. जळगावमध्ये महाविकास आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासह समांतर रस्ता करण्याची मागणी, खड्ड्यांभोवती रांगोळी काढून केला प्रशासनाचा निषेध. अमरावतीच्या मोर्चेमध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा, आतापर्यंत झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महिला सन्मान रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग, महिला अत्याचार विरोधी कृती समितीकडून रॅलीचं आयोजन. महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ जमाते इस्लामी हिंद संघटना आक्रमक, बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांची मूक निदर्शनं. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा, आदिवासी समाजाला विविध योजनांचा लाभ मिळावा, तहसील कार्यालयावर मोर्चा. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या कासुर्डी ते तांबड मार्गाची दुरवस्था, रस्त्याच्या दुरवस्थेवरून शिवप्रहार संघटनेचं आंदोलन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा स्पर्धांचं आयोजन, इचलकरंजी महापालिका आयुक्तांच्या हस्ते स्पर्धेचं आयोजन. वाशिम जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन, युवती आणि महिलांचा स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग. गणेशोत्सव काही दिवसांवर कारागिरांकडून मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू, यावर्षी मूर्तीच्या किमतीमध्ये 20% वाढ. जीडीपीचा 15 महिन्यांचा निच्चांक, एप्रिल ते जून 2024 या तिमाहीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ 15 महिन्यांच्या निच्चांकाला 6.7% घसरली. कृषी आणि सेवा क्षेत्राची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नाही. चिराग पासवान यांच्या लोकसभा सदस्यत्वाला आव्हान, भाजप नेत्याची सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, निवडणूक आयोगामध्ये तक्रार, बलात्कार प्रकरण लपवल्याचा आरोप. आसाममध्ये मुस्लिम विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी आता अनिवार्य, बालविवाह आणि काझी प्रथा संपवण्याच्या उद्दिष्टानं 90 वर्ष जुना कायदा बदलणार, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचं वक्तव्य. रेवंत रेड्डींनी सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी मागितली, ती कवितांच्या जामिनाला सौदा म्हटल्यानं बाद, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला, रेड्डींचं वक्तव्य. काँग्रेस नेते जगदीश टाईटलर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होणार, शीख दंगल प्रकरणी न्यायालयाकडून आरोप निश्चित, 3 जणांच्या हत्येचा आरोप. ब्रिजभूषण यांना हायकोर्टाचा दिलासा नाही, लैंगिक शोषण प्रकरणी एफआयआर दाखल, आरोपपत्र आणि कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणी होती. गाझियाबादमध्ये 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना, अफवा पसरवून शहरामध्ये समाजकंटकांचा गोंधळ, डीसीपी निमिष पाटील यांचा दावा, समाजकंटकांवर पोलिसांकडून एफआयआर दाखल. शेख हसीनांना भारतामध्ये येऊन 25 दिवस झाले, आता कायदेशीररित्या हसीना भारतामध्ये फक्त 20 दिवस राहू शकतात. पासपोर्ट रद्द केल्यानंतर हसीना यांचं बांगलादेशमध्ये प्रत्यार्पण होण्याचा धोका, हसीनांच्या भूमिकेकडे भारताचं लक्ष.
जपानला शानशान वादळाचा तडाखा, वादळामुळे घरांचं मोठं नुकसान, झाडांची पडझड, भूस्खलनानं 3 जणांचा मृत्यू. बांगलादेशमध्ये जमाते इस्लामीवरील बंदी उठवली, युनूस सरकारनं हसीना सरकारचा निर्णय उलटवला. ब्रिटनमध्ये हेट स्पीच पसरवणाऱ्या 24 मशिदींची चौकशी, दोषी आढळल्यास 14 वर्ष तुरुंगवासाची कठोर शिक्षा होणार.